मंडळी नमस्कार. आज आपण परत एकदा एका नवीन पॉडकास्टमध्ये एका नवीन गेस्ट सोबत आहोत. आपल्या आजच्या ज्या पॉडकास्टचे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे रोहिणी पाटील. आता रोहिणी पाटील या एक कोचिंग टीचर आहेत. त्या फक्त कोचिंग टीचर नाही आहेत तर 7 ते 8 वर्ष झालं या टीचिंग इंडस्ट्रीमध्ये ते काम करतात. अगदी आपल्या शेजारील मुलांना आपल्या स्वतःच्या घरामध्ये एक छोट्याशा रूममध्ये क्लास चालू करून आज सध्या इचलकरंजीमध्ये नामांकित क्लासमध्ये त्यांची ओळख ही घेतली जाते. त्यांचं स्वतःचं वरद क्लासेस हे जे इचलकरंजीमधलं क्लास आहे हे खूप चांगलं आणि खूप विद्यार्थ्यांच्या खूप चांगल्या प्रतिक्रियासोबत चालू आहे. तर आज आपल्या त्याचे संस्थापक रोहिणी संदीप पाटील आहेत. मॅडम सगळ्यात पहिला तर नमस्ते. नमस्ते. सगळ्यात पहिला तर प्रश्न हाच असेल की लोकांना तुमच्याबद्दल सांगा. ॲज अ टीचर किंवा ॲज अ टीचिंग फील्ड असेल किंवा तुमची सुरुवात कशी झाली, तुम्हाला या टीचिंग फील्डमध्ये यावं का वाटलं, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल फक्त एकदा सांगा. ॲक्च्युली माझं इंजिनिअरिंग झालंय पण लहानपणापासून टीचिंगमध्ये खूप आवड होती. जसं बाकीच्या स्टुडंट्सना मॅथ्स कळायचं नाही पण मला खूप आवडायचं गणित, मॅथ्स. मॅथ्स खूप आवडायचं. मग लग्न झाल्यानंतर पण शेजारची जी मुलं आहेत ती कन्सेप्ट क्लिअर नसेल तर काही प्रॉब्लेम असेल मॅथ्समध्ये तर घरी यायचे. मला असं वाटायचं की मुलांना रट्टा मारण्यापेक्षा ना त्यांना समजावून सांगितल्यावर छान समजेल ॲज अ टीचर. म्हणून त्या उद्देशानं मग म्हटलं आपण पण चालू करूयात. मग हे क्लास सुरू करताना म्हणजे आता असतं ना की बाबा प्रेरणा मिळते आपल्याला की हा कुणाकडे तर बघून आपण शिकतो किंवा काहीतरी अशी प्रेरणा मिळते. कशामुळे प्रेरणा मिळाली अशी? ते सांगते म्हणजे रट्टा मारण्यापेक्षा ना मुलांना आनंद घेऊन त्या सब्जेक्टमध्ये शिकलं पाहिजे. म्हणजे पाठांतर नको आहे. ओके, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर झाले ना मुलांचे तर त्यांना त्या विषयाची गोडी निर्माण व्हावी. चांगलं समजावून सांगितलं ना तर मुलं ते शिकतात. भीती निर्माण होत नाही. बरोबर. आता अजून एक विषय म्हणजे तुम्ही ऍज अ टीचर मुलांना सब्जेक्ट शिकवता, तुम्ही क्लासमध्ये कुठले विषय घेता हे तर आपण विचारूयाच. पण मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं की तुमच्या कॉलेज टाइम मध्ये असेल किंवा तुमच्या स्कूल टाइम मध्ये असेल, आता तुम्ही टीचर आहात, आता तुम्ही बाकीच्यांना शिकवता, पण जेव्हा तुम्ही शिकत होता तेव्हा तुमचे आवडते विषय असे कुठले होते? इंजिनिअरिंगला होते तेव्हा M3 हा सब्जेक्ट थर्ड इयरला खूप सगळ्यांना टफ वाटायचा पण मला तो खूप इझी वाटायचा. M3 म्हणजे फक्त एकदा क्लिअर करून सांगा. मॅथ्स असायचं, गणित. ओके, आपल्या भाषेत गणित. हा M3 हा सब्जेक्ट असायचे इंजिनिअरिंगला. तेव्हा बाकीच्या माझे जे फ्रेंड सर्कल होते त्यांना खूप अवघड वाटायचं पण मला तो इतका इझी वाटायचा. त्यांना पण मी समजावून सांगायचे. आमचा ग्रुप होता, ग्रुप स्टडीज करायचो ना तेव्हा मी त्यांना मॅथ्स समजावून सांगायचे. नॉर्मली गणित हा विषय अवघड जातो. कारण नॉर्मली प्रत्येकाला अवघड असतो पण तुम्हाला आवडताच विषय गणित आहे म्हटल्यावर हे चांगली गोष्ट आहे. आता सध्या जे तुम्ही क्लासेस घेता किंवा ट्युशन घेता ते ठराविक कोणत्या इयत्तेपासून कोणत्या इयत्तेपर्यंत असतात आणि त्याचे विषय कुठले कुठले असतात? फ्रॉम 5th to 10th असतं आणि मॅथ्स सायन्स वरती जास्त फोकस असते. SST पण घेते पण मॅथ्स सायन्स वरती जास्त फोकस असते. या दोनच विषयावरती जास्त फोकस करता असं काही म्हणजे बाकीच्या विषयांच्या वरती? नाही आहे, SST पण असते. ग्रामर मध्ये पण काय डाऊट असतील तर पण क्लिअर करते. एक अजून एक प्रश्न असा आहे की सध्या इचलकरंजी असेल, कोल्हापूर असेल किंवा कुठेही फीचं स्ट्रक्चर जे आहे ते शाळेपेक्षा कोचिंग क्लासचं कुठे कुठे जास्त बघायला मिळते. म्हणजे शाळेमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला जेवढी फी असते त्याच्यापेक्षा जास्त कधी कधी ट्युशनची क्लासची फी असते. मग तसं तुमचं काय फीचं स्ट्रक्चर वगैरे किंवा फी बद्दल असं काही सांगायचं असेल की जेणेकरून नॉर्मल लोकांना कळेल की तुमच्या फी बद्दल काय माहिती आहे? माझी फीज कशी असतात, नॉर्मल जे लोक आहेत सगळे त्यांना परवडण्यासारखी आहे, जास्त नाही आहे, परवडण्यासारखी फीज आहे. आणि फ्री डेमो असं काहीतरी पण आहे ना? हा हो, म्हणजे नवीन जे स्टुडंट्स आहेत त्यांना फ्री डेमो पण ठेवलाय. प्लस म्हणजे एक्सप्लेन करून सांगा जरा. म्हणजे 3-4 दिवस तुम्ही फ्री डेमो घेऊ शकताय, फ्री क्लासला येऊ शकताय. तुम्हाला माझे कन्सेप्ट क्लिअर होतात की नाही किंवा मुलांचा बेस कुठपर्यंत झालेला आहे ते सुद्धा मला कळेल. याच्यासाठी मी पण या फ्री डेमोमुळे म्हणजे फायदा असा काय होतो लोकांचा? हा, लोकांना पण कळेल ना की मी कसं घेते किंवा काय, आणि मला सुद्धा कळेल की मुलांचा बेस कितपर्यंत कच्चा आहे किंवा बेस चांगला आहे की नाही, मला काय घ्यावं लागेल त्या मुलांच्या. बाकीच्या क्लासमध्ये असं काय नसतं फ्री डेमो वगैरे? फ्री डेमो वगैरे डोंट नो, पण माझ्यासाठी मी ठेवलंय. ओके, म्हणजे ते गर्दीत सगळेजण एकाच क्लासला जातात, तिथं जाऊन बाबा ऍडमिशन करून फसतात. तसं काय व्हायला नको व्हायला. ओके, म्हणजे तुमच्या क्लासमध्ये येऊन पहिला फ्री डेमो तुम्हाला करावा लागतो आणि त्यानंतर मग गोष्टी करता येतात. आता विषय असा येतो की सुट्टी घेतात भरपूर मुलं किंवा समजा काहीतरी आजारी पडतात किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतो, मग त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला काय वाटते की प्रत्येक कोचिंग क्लासमध्ये असं काय स्ट्रक्चर पाहिजे की बाबा तो अभ्यासक्रम भरून निघाला पाहिजे? हा, तशा मुलांसाठी ना म्हणजे कुठे बाहेर गेले किंवा आजारी असतील मुलं तर तशा मुलांसाठी ना मग क्लास चुकेल तर मग मी विकेंडला ना तुमच्यामध्ये करताय तुमच्या क्लासमध्ये विकेंडला त्यांच्यासाठी बॅचेस असतात.
मुलांना डाऊट क्लिअरन्ससाठी पण बॅचेस असतात, ज्या मुलांचे चुकले ते भरून काढण्यासाठी वगैरे सुट्टीच्या दिवशी क्लासेस घेतात. ओके, मग टेस्ट परीक्षा असेल, चाचणी असेल, याच्याबद्दल काय? हो, कसं 15 डेजमध्ये एकदा किंवा मंथमध्ये 2 वेळा असे जसं जमल तसं प्रत्येक स्टँडर्डचे काय? हो, प्रत्येक एव्हरी स्टँडर्डचे 15 डेजमध्ये मंथमध्ये टेस्ट असतात. मला सुद्धा कळेल की मुलं कुठपर्यंत चुकतात, काय काय चुकतंय त्यांचं, कोणता बेस घ्यायला लागेल, आणि त्यांना सुद्धा कळेल किंवा पॅरेंट्सना सुद्धा कळेल की आपली मुलं कुठपर्यंत पाठीमागे आहेत किंवा कुठेपर्यंत अजून त्यांना घेऊन जायचं आहे. त्यानुसार टेस्ट गरजेचेच आहेत. आपण असं म्हणतात की टेस्ट किंवा परीक्षेमध्ये मार्क सगळं काही ठरवत नाहीत. मग ते टेस्ट जास्त घेतल्यामुळे जरा मार्क वगैरे वाढतात का मुलांचे? हो, मुलं कसं आहे, आता समजा 1-2 कन्सेप्ट आहेत, मुलांना कळालं नाही, त्याच्यात चूक झाली, तर मी ते घेऊ शकते ना परत, त्याच्यावरती जास्त एक्झाम्पल्स देऊ शकते किंवा ते कन्सेप्ट मी त्यांना परत समजावून सांगू शकते, क्लिअर करू शकते. नेक्स्ट टाइम जेव्हा एक्झाम परत मी रिकंडक्ट करेन ना, टेस्ट रिकंडक्ट करेन, तेव्हा ती चूक मुलं करणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा विषय आहे किंवा एखादा टॉपिक आहे जो की अवघड जातो, त्याच्यामध्ये म्हणजे त्या मुलग्याला प्रत्येक वेळी कमीच मार्क पडतात, पण मेन शाळेतल्या एक्झामच्या आधी आपल्या टेस्टमध्ये ते कळतं की हा टॉपिक त्याला अवघड चाललाय, मग त्याच्यावरती तुम्ही जास्त वेळ देऊ शकता. म्हणजे हे टेस्ट गरजेचं आहे ऍक्च्युली. आणि अजून एक गोष्ट म्हणजे अभ्यासात कमी असणारे विद्यार्थी जे असतात, म्हणजे असं नाही की प्रत्येक विद्यार्थी फक्त अभ्यासातच हुशार असतो, मग त्यासाठी बाबा अभ्यासात जे मुलं कमी असतात किंवा थोडंफार मार्क्स कमी पडतात, जास्त अभ्यासात लक्ष लागत नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला म्हणजे तुमच्या क्लासमध्ये काय असं हेही सांगाच, पण त्याबरोबर तुम्हाला काय वाटतं की त्या मुलांना कसं ट्रीट केलं पाहिजे? कसं आहे, सगळी मुलं काय सगळ्यांचं स्पीड किंवा ग्रास्पिंग कॅपॅसिटी एकच असतं असं नाही. जी मुलं आहेत ना की घाबरतात की स्कूलमध्ये विचारत नाहीत, त्यांचे कन्सेप्ट क्लिअर झालेले नसतात, पण माझ्याकडे ती मुलं विचारतात, आणि जोपर्यंत त्यांना ते कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत मी पुढे जात नाही. एकदा नाही, 2 वेळा नाही, 3 वेळा, जोपर्यंत त्यांना समजत नाही ना तोपर्यंत मला समजावून सांगायचं असतं त्यांना. मग ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळं ती अभ्यासात कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर काय फरक पडतो का? हो, पडतो ना, भरपूर फरक पडतो. 65% मुलं सुद्धा 90-85 पर्यंत गेलेले आहेत. ओके, मग असं मला जर सल्ला विचारायचा असेल तर मग परीक्षा जवळ आल्यानंतर मुलं जे अगदी रात्रभर अभ्यास करतात, किंवा आता 10वीची एक्झाम असेल किंवा 9वीची एक्झाम असेल, एक सवय झाली की कोणतीही एक्झाम आली, कोणतीही परीक्षा असेल तर आदल्या दिवशी रात्री पूर्ण रात्रभर जागून काढायची किंवा आदला दिवस पूर्ण अभ्यास करायचा. याच्यावरती सखोल मला जरा असं सांगा की जेणेकरून ते मुलांना पण कळेल, त्यांच्या पॅरेंट्सना पण कळेल की ही चूक आहे की बरोबर आहे, चूक आहे तर का चुकीचं आहे, आणि याच्यावरती काय केलं पाहिजे. चूक आहे ॲक्च्युली, ते एक्झामच्या आधी 2-3 दिवस अभ्यास करणं हे चुकीचं आहे. रात्रभर जागून पण अभ्यास करायची एवढी गरज नाही, आणि एवढे स्ट्रेस घ्यायची गरजच नाही आहे. म्हणजे सुरुवातीपासून आपण ना जेवढं टॉपिक झालं ना, आज जेवढं शिकवलं ना तेवढं फक्त रिवाईज केलं ना बस आहे. मग याच्यावर पॅरेंट्सने काय करायला पाहिजे? पॅरेंट्सनी पण एवढं स्ट्रेस देऊ नये मुलांना की म्हणजे एक्झामच्या आधी वगैरे एवढा अभ्यास करणं गरजेचं नाही आहे. ते मुलांना हसता खेळता शिकायला पाहिजे. पण भरपूर लोकांचं असं मत आहे की आदल्या दिवशी जर सगळं वाचलं तर जास्त लक्षात राहतं, लगेच मुलं विसरतात, उलट एक्झाम मध्ये विसरतात. आदल्या दिवशी जास्त स्ट्रेस घेतलं तर मुलं विसरतात. तेच पहिल्यापासून सुरुवातीपासूनच रोज 1-2 तास टाइम टेबल आपण बनवून ठेवून, म्हणजे त्या पद्धतीनं जेवढं झालंय तेवढं करत गेलं ना, तासला इझी होतं खूप. कारण बऱ्याच ठिकाणी असं मी ऐकले की पॅरेंट्सचं असं मत असतं की उद्या सकाळी पेपरमध्ये लिहायचं आहे तर मग आज रात्रभर वाच, म्हणजे लक्षात राहील लगेच. एका दिवसात नाही होत. एका दिवसात एवढा अभ्यास करणं कठीण आहे. सुरुवातीपासूनच थोडं करत गेलं ना शेवटी इझी जातं. पूर्ण वर्षामध्ये थोडा अभ्यास केल्यानंतर ते क्लिअर होईल. अजून एक विषय म्हणजे शाळेनंतर म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता ते खान सर वगैरे तुम्ही ऐकलं असाल, त्यांच्यावरती पण बरेच एलिगेशन्स वगैरे लागत आहेत. पण हा क्लास किंवा ट्युशन हे जी फील्ड आहे हे लोकांच्या कधी कधी डोक्यात खूप चांगली असते, कधी कधी खूप वाईट असते. मग याच्यावरती ट्युशन मध्ये जावंच आणि का जावं हे याच्यावरती तुम्ही सल्ला काय द्याल पॅरेंट्सना? मगाशी बोलल्याप्रमाणे कसं सगळ्यांची ग्रास्पिंग कॅपॅसिटी काही सेम नसते, आणि सगळीच मुलं स्कूलमध्ये वगैरे टीचरना डाऊट विचारतात असं पण नाही. घाबरतात मुलं, कोणी घाबरतात, कोणी लाजून विचारत नाही. तर माझ्याजवळ असं नाही आहे. मुलं ना, माझं रिलेशनच असं मुलांच्या बरोबर आहे की प्रत्येक जण डाऊट विचारतो. आणि स्कूलमध्ये कितीही मार्क्स असू दे, कमी मार्क्स असू दे, जास्त मार्क्स असू दे, पॅरेंट्सांना सुद्धा माहित नसतं, पण मला येऊन मुलं सांगतात. डाऊट क्लिअर होतोच मुलांचा. आणि एक गायडन्स पाहिजेच. 9-10ला तरी मुलांना गायडन्स पाहिजेच कोणतरी असं. पण फक्त हे क्लासेस म्हणा किंवा भरमसाठ पैसे म्हणा याच्यामुळे लोकांच्या डोक्यामध्ये जरासा विषय चुकीचा व्हायलाय. पण ते त्यांना पण ओळखण्यासाठी तुम्ही मला म्हणजे असं काही सांगू शकता की बाबा
सगळी एकाच लाईनला चाललेत वगैरे असं तुम्ही बघितलं असेल. हा. म्हणजे कोणाचं नाव नको घ्यायला आपण, हा. पण एक एक क्लास असतात, भरमसाठ मोठे क्लास Classes असतात. असतात. आपल्या विद्यार्थी हा तिथंच शिकला पाहिजे, हे जे लोकांचा अट्टहास आहे हा. त्याच्यावर तुम्ही काय बोलाल? म्हणजे माझी फ्रेंड जाते, माझे फ्रेंड सर्कल जाते किंवा अजून कोणतरी रिलेटिव्ह जातात, त्यांनी घातलंय म्हणून आपण घालावं असं नाही. तुम्ही चौकशी करून घाला. आता मी जसं बोलले, माझं डेमो वगैरे असेल किंवा त्यांचं कसं घेतात, काय घेतात, चौकशी करून मग तुम्ही त्या क्लासेसला घाला. कारण एकदा जर पैसे भरले तर आपण तिथं हा, अडकलो. पूर्ण इयर्सचे पैसे भरतात, तर ते पैसे रिटर्न पण नसतात आणि नाही समजलं तर पूर्ण इयर परत पैसे पण वाया आणि मुलांना पण नाही समजत. बरोबर. त्याच्यापेक्षा तुम्ही आधी चौकशी करून, इन्क्वायरी करून मग ओके. क्लासेसला. अजून एक विषय असा आहे की अभ्यास किंवा हे जे शिक्षण आहे त्याच्याबरोबर मुलगा किंवा विद्यार्थी आहे तो लहानपणापासून हळूहळू मोठा होत जातो. मग त्या जर्नीमध्ये अभ्यासाबरोबर बाकीच्या अदर ऍक्टिव्हिटीज पण करणं गरजेचं असतं. पण आपण सध्या जर आपल्या विद्यार्थ्यावर एकतर 11 ते 5 शाळा, त्या शाळेनंतर परत ट्युशन क्लास, मग त्याच्या आयुष्यातला दिवसभरातला असा काही टाइम उरतच नाही की तो त्याच्या अदर ऍक्टिव्हिटीकडे लक्ष द्यावं. आणि त्यातल्या त्यात एखाद्या विद्यार्थ्याला जर मार्क कमी पडत असतील तर त्याला अजून एखादा क्लास ऍड ऑन करावा लागतं, म्हणजे अजून एक विषयासाठी एखादा कोचिंग क्लास ऍड ऑन करावं लागतं. मग या सगळ्या प्रॉब्लेम मधनं बाहेर येण्यासाठी, अदर ऍक्टिव्हिटीकडे लक्ष देण्यासाठी असं काही वेगळं करता येईल का? वेगळं म्हणजे मी पण माझ्या क्लासेसमध्ये असं काहीतरी वेगळं करते. त्याच्याबद्दल सांगा. येस. हा, म्हणजे कसं मुलांना तोच अभ्यास वगैरे करून कंटाळलेले असतात किंवा स्ट्रेस असते मुलांना, आपल्याला माहित नसते, पण मुलं खूप स्ट्रेस घेतात. त्यांचं थोडासा रिलॅक्स व्हायला ना मी टर्फला वगैरे घेऊन जाते, ट्रेकिंगला घेऊन जाते, सायकलिंगला म्हणा. मुलांचा एक्सरसाइज पण होतो आणि मुलं फ्रेश पण होतात. दुपटीने उलट अभ्यास करायला चालू करतात मुलं, कारण मुलं बेसिकली सांगत नाहीत. सांगत नाहीत, पण इतकी खुश असतात की त्यांचं म्हणजे रिझल्ट पण त्या दुपटीने त्यांचा रिझल्ट पण पाहायला. त्याच्यामुळे कारण काय असेल, म्हणजे अदर ऍक्टिव्हिटीज केल्यावर शाळेवरती प्रभाव पडतो असं काही रिझल्ट वरती ना? हा, मुलं खुश होतात. मला विचारतात की मॅम हा टॉपिक केले ना, मग तुम्ही कुठे घेऊन जाणार का आम्हाला? परत टर्फला जायचं काय आपण? मी हा चॅप्टर 2-3 दिवसात एकदम छान करून दाखवतो, मग आपण जायचं का? ओके. म्हणजे अशा पद्धतीने घरात जसं लाडीगोडी असते त्या पद्धतीने मुलं लावतात. आणि प्रत्येकानं म्हणजे ही टेस्ट झाली ना तर तुला चांगले मार्क्स पडले ना तर तुला एखादं गिफ्ट देईन मी, किंवा असं काहीतरी असतं की मूवीला घेऊन जाईन, तर मूवीला सुद्धा घेऊन जातो मी मुलांना. सगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या क्लासमध्ये करताय? फक्त अभ्यास सोडून, म्हणजे अभ्यासच आहे असं नाही, पण मुलांना अदर ऍक्टिव्हिटी. आणि ह्या ऍक्टिव्हिटीमुळे ना जेवढी माझ्या क्लासमध्ये मुलं आहेत ना सगळे एक दुसऱ्याला ओळखतात. ओके. आणि ते पण ग्रुप स्टडीज मध्ये वगैरे खूप छान फायदा होतो त्यांचा. म्हणजे आता जसं विकेंडला माझे बॅसेज असतात तिच्या डाऊट क्लिअरन्ससाठी वगैरे, तर सगळ्यांचे डाऊट मला क्लिअर करता आले नाही ना, तर 10thला जी मुलं आहेत की दादा मला हे समजलं नाही, तू सांग ना, असं लहान मुलं वगैरे जे आहेत तर त्यांच्याकडून सुद्धा डाऊट क्लिअरन्स होत होते. ओके. म्हणजे ते 5वीची मुलं 10वीच्या मुलांच्या कनेक्ट मध्ये येतात. आणि असे सब्जेक्ट, असे चॅप्टर्स आहेत की 7th स्टँडर्डला पण आहे, फक्त थोडा बेस आहे, पण 10thला पण आहे तो चॅप्टर. ओके. तर 7th स्टँडर्डची मुलं 10th स्टँडर्डच्या मुलांच्या बरोबर पण सॉल्व्ह करतात. ते त्यांचे पण एक्झाम्पल सॉल्व्ह करतात आणि मी देते एक्स्ट्राचे संस्थांना सॉल्व्ह करायला वगैरे. या सगळ्या गोष्टी होतात. जर पालकांना एखादा संदेश द्यायचा असेल कोणताही, म्हणजे तुमच्या मनापासून, जर म्हणजे आता हे टीचर किंवा हे कोचिंग तुम्ही जरी साईडला सोडून एखादा संदेश द्यायचं म्हटलं ऍज अ पॅरेंट्स म्हणून, तर तुम्ही काय संदेश द्याल? जास्त बर्डन न देता मुलांना ना अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी आणि अशाच ट्युशनमध्ये घाला जिथे रट्टा नको आहे. त्यांच्या परीने घेत आहेत किंवा त्यांच्या परीने चांगलं शिकवतात, त्यांचा रिझल्ट पण येतोय आणि मुलं पण खुश आहेत, अशाच ठिकाणी घाला. पर्सेंटेजचं जे बर्डन असतं लोकांमध्ये की बाबा आमच्या मुलाला एवढेच पर्सेंटेज पडले पाहिजे, ते नको आहे. पर्सेंटेज म्हणजे हळूहळू वाढतोय पर्सेंटेज, एकदमच एवढं पाहिजे असं नको. ग्रास्पिंग पॉवर पण डिपेंड आहे. ग्रास्पिंग नाही, असं पण नाही आहे की मुलं ॲव्हरेज मुलं असतात असं पण नाही आहे. माझा रिझल्ट तुम्हाला सांगितले मगाशी मी, 65चा मुलगा सुद्धा 85 पर्यंत जाऊ शकतो. ओके. मुलं ठरवून, आता आउट ऑफ आउट मार्क्स पाहिजे तर त्या मुलग्याला ठरवून त्याला पाहिजे होतं आउट ऑफ आउट सायन्सला 9ची एकटी मुलगी होती, तिला पाहिजे होतं मार्क्स, तर तिने तसा प्रयत्न पण केला. मी पण भरपूर सपोर्ट करते मग अशा मुलांना. ओके. म्हणजे ते ऑटोमॅटिकली केलं तर ते होतंय.
होते. तुम्ही सक्सेसच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलला. मला काही उदाहरणं म्हणजे आपलं मगाशी जेव्हा बोलणं झालं होतं, मला त्या मुलांची नावं जर कळाली किंवा नावं तुम्ही आवर्जून सांगा की जेणेकरून तुमच्या क्लासमध्ये जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी किती टक्के किंवा किती पर्सेंटेज आले होते, त्या विद्यार्थ्यांची जर नावं तुम्ही स्टेज म्हणजे आपल्या मंचावरती सांगितलं तर त्या विद्यार्थ्यांनाही कळेल जेव्हा हे व्हिडिओ बघतील की आपण या क्लासमध्ये आहोत आणि आपलं नाव इथे घेतलं गेलंय. आणि लोकांनाही कळेल ऍक्च्युली की मी पण इथे आवर्जून सांगेन हा प्रमोशनल पॉडकास्ट नाही आहे पहिली गोष्ट तर. पण आपण कोणत्याही गावात असाल, कोणत्याही सिटीमध्ये असाल, आपल्याकडे रोहिणी मॅडम आलेत मान्य आहे, पण कोणत्याही सिटीमध्ये असला एखाद्या नामांकित एखाद्या क्लासच्या मागे जर पूर्ण गाव पळतंय म्हणून आपलाही मुलगा तिथंच शिकला पाहिजे, हा जो अट्टहास आहे हा अट्टहास कधीतरी सोडावा. कारण जसं मॅडमांनी पण मगाशी बोललं की ग्रास्पिंग पॉवर असेल किंवा एखाद्या विद्यार्थ्याची क्षमता किती आहे, काय आहे, त्याला कोणता विषय आवडतो, तो शाळेमध्येच पुढे होऊन बोलायला घाबरतोय की मला हा विषय आवडत नाही. तुम्ही शाळेसारख्याच एखाद्या ट्युशनमध्ये घातला जिथं परत तो विद्यार्थी परत खिसतच जाणार आहे. त्यामुळे हे खरंच मला या पॉडकास्टमध्ये हे भारी वाटलं की किशाला परवडेल अशा क्लासेसमध्ये नक्की जा, जेणेकरून तिथं लोक ओळखतात मुलांना काय हवं काय नको. शाळेप्रमाणे स्ट्रिक्ट न वागता आपल्या घरातलीच मुलं आहेत या पद्धतीनं जिथं क्लासमध्ये आहेत, जिथं क्लास आपल्या गावात असेल, सिटीमध्ये असेल, त्या प्रत्येक क्लासमध्ये एकदा तरी तुम्ही नक्की जॉईन व्हा किंवा एकदा तरी आपल्या विद्यार्थ्याला नक्की तिथे एकदा घालून तुम्ही ट्राय करा, जेणेकरून आपल्याला आता इचलकरंजीमध्ये रोहिणी मॅडम आहेत तशा प्रत्येक ठिकाणी असतील तर त्या पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यासाठी चांगलं काय आहे हे तुम्हाला नक्की कळेल. तर तुम्ही नावं सांगत होता. यस, नाव तक्षशिल तिवारी म्हणून आहे. ओके. 4th 5th पासून आहे माझ्याकडे. आता तो 10th ला आहे. म्हणजे 4थी पासून होता? 4थी पासून होता. 60-65% एवढेच असायचे त्याला. पण आता 9th झाली. 9th त्याला 99.20% आहेत. पूर्ण 4-5 डिव्हिजन मध्ये फर्स्ट आहे तो मुलगा. डिव्हिजन मध्ये अजून एक आहे, अजून 2 मुले आहेत 10th लाच आहेत, राजलक्ष्मी आणि शांभवी म्हणून. 96 आहे, 97% आहेत. आणि मैथिली पाटील म्हणून आहे, ती आता 9th ला आहे. ऍक्च्युली 3-4 वर्ष झालं तिला स्टुडंट ऑफ द इयर मिळते. एव्हरी इयर स्कूलमध्ये तिला स्टुडंट ऑफ द इयर मिळते. तुमच्या क्लासची? माझ्याच क्लासची. अरे वा. मुळात हाच विषय आहे की आपण आता देखील नावं जी घेतलो ती सक्सेसफुल मुलांची घेतलो. पण मला भारी या गोष्टीचं वाटतंय की जे नॉर्मल सर्वसामान्य घरातली मुलं असतात, मुली असतात, त्यांना भारीतल्या क्लासला जायला जमत नाही किंवा भरमसाठ पैसा भरायला जमत नाही, त्यांना देखील तिथल्यासारखा आनंद किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आनंद, म्हणजे तुम्ही मगाशी जे टर्फचं वगैरे बोलला किंवा जे मूवी वगैरे बोलला, ह्या ज्या गोष्टी आहेत ते शाळा पण करत नाहीत. मग अशा ज्या गोष्टी आपल्याला जर नॉर्मल सर्वसामान्य क्लासमध्ये मिळत असतील तर कितीतरी पटीनं भारी आहे. आम्ही ना समर व्हॅकेशन मध्ये ना कॅम्प पण केलेले. 7 दिवसाचा कॅम्प. समर कॅम्प काय होतं ऍक्च्युली? ह्या माझ्या स्टुडंटच्या क्लासची मुलं आहेत ना, त्यांनीच म्हटले की छोट्या मुलांसाठी बॅचेस असतात, समर कॅम्प असतात, आमच्यासाठी का नाही? तर मग म्हटलं आपण पण ठेवूया. 7 दिवसाचा कॅम्प ठेवलेला. सायकलिंग, टर्फ 2 दिवस ठेवलेलं, मूव्ही होती, ट्रेकिंग ठेवलेले. मुलांनी इतके एन्जॉय केले ना, खूप म्हणजे खूप. मला सुद्धा खूप मजा आली. फुटबॉल, कबड्डी, खो खो सगळं खेळलं. या सगळ्या गोष्टी खेळलं. नाही, खरंच पहिली गोष्ट तर या पॉडकास्टमध्ये आला त्यासाठी मनापासून धन्यवाद मॅडम. आणि मी ऑडियन्सना एवढंच सांगू इच्छितो की असे बरेच म्हणजे गृहिणी असतात किंवा लग्नानंतर अशा बऱ्याच लेडीज असतात, त्यांना टीचिंगची आवड असते किंवा टीचर बनायचं असतं, पण लग्नानंतर असेल किंवा काही कारणांच्यामुळे असेल त्यांच्यामधला तो टीचर जो असतो तो झाकला जातो. पण रोहिणी मॅडम आजच्या ह्या उदाहरण आहेत की आपला संसार करत करत, आपली फॅमिली बघत बघत देखील आपली जी आवड आहे ॲज अ टीचर किंवा ॲज अ गाईड लोकांना शिकवणं, लहान मुलांना शिकवणं, हे कशा पद्धतीनं पुढं प्रगती केली जाते हे एक उत्तम उदाहरण आज आपल्याला रोहिणी मॅडमांच्याकडे बघून कळालं. बाकी शब्दवेळेवरती नवीन असाल तर तुम्हाला देखील असे नवीन आणि रोचक पॉडकास्ट या चॅनलवरती बघायला मिळतील. तुम्हाला काय वाटतं की एखाद्या व्यक्तीचा पॉडकास्ट आम्ही घ्यावा किंवा तुम्ही आवर्जून आम्हाला जर सांगू इच्छिता तर त्या व्यक्तीचं देखील नाव कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आपण पॉसिबल करायचा ट्राय करूया आणि त्या गेस्टला देखील आपण या आपल्या शब्दवेडेच्या मंचावरती बोलवायला प्रयत्न करूया. बाकी बघत राहा शब्दवेडे. नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर, कमेंट तर तुम्ही करताच. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.